संध्याकाळी 5 वाजता 5 महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत आणि त्यावर आमचे रिपोर्टर त्याबद्दल सविस्तर माहिती देणार आहेत। पहिली बातमी आहे ती भाजपनं 4 चुका केलेल्या आहेत निवडणुका प्रचारादरम्यान आणि त्यावर अखेर मुख्यमंत्र्यांना डॅमेज कंट्रोल करावं लागतं। याबाबत अधिक माहिती देणार आहेत आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार। तर विरोधकांच्या टीकेनंतर बदलापूरमध्ये तुषार आपटे यांना स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे। काय नेमकं घडलंय सांगतील आमचे प्रतिनिधी अमजद खान। नाशिकमध्ये काल जिथं ठाकरे बंधूंची सभा पार पडली त्याच ठिकाणी आज एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार आहे। काय घडतंय नाशिकच्या राजकीय वर्तुळात सांगतील आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी। तर ओवेसी हे आठवड्याभरात दुसऱ्यांदा अमरावती दौरा करत आहेत। काय नेमकं कारण आहे यामागचं सांगतील आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर। तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यातला संघर्ष का टोकाला जातोय याबद्दल अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी सूरज कसबे। या 5 महत्त्वाच्या बातम्या पाहण्याआधी सुरुवातीला बातमी आहे ती अमरावतीमधून। अमरावतीमध्ये एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांची सभा पार पडते। आठवड्याभरात ओवेसींचा हा दुसरा दौरा आहे। अमरावती आणि बडनेरा इथं 2 जाहीर सभा पार पडतायत। हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेतलेल्या नवनीत राणांच्या अमरावतीमध्ये या सभा होत असल्यानं या सभेकडे अधिक लक्ष लागलंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांच्याकडून। शुभम, अमरावतीमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या 2 सभा घेण्यामागचं नेमकं कारण काय? हिमानी, नक्कीच हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन पुढे जाणाऱ्या नवनीत राणा आणि भाजपचे राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे या दोघांच्याही बालेकिल्ल्यात असदुद्दीन ओवेसी यांची या आठवड्याभरातली ही दुसरी जाहीर सभा होत आहे। पहिली सभा ही बडनेऱ्यामध्ये होत आहे आणि दुसरी सभा ही अमरावतीमध्ये होत आहे। विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीत अमरावती आणि बडनेरा हे दोन्ही महत्वाचे शहरं महापालिका क्षेत्रात येतात। गेल्या वेळेला म्हणजे तब्बल 7 वर्षापूर्वी महापालिकेच्या निवडणुकीत अमरावती महानगरपालिका क्षेत्रातून तब्बल 12 नगरसेवक हे एमआयएम कडून निवडून आलेले होते। त्यामुळे एमआयएमची जी नगरसेवकांची संख्या आहे ती वाढवण्यासाठी असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून प्रयत्न सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। एमआयएमनं तब्बल 25 जागांवर आपले उमेदवार उभे केलेले आहेत आणि त्याच अनुषंगानं जर पाहिलं तर मोठा वाद देखील या ठिकाणी निर्माण झालेला होता। मौलाना मुफ्ती यांनी 39 अपत्य जन्माला घातली पाहिजे असं विधान केलं होतं आणि या विधानाला प्रत्युत्तर नवनीत राणा यांनी दिलं होतं। हिंदूंनी 4 मुलं जन्माला घातली पाहिजे आणि याच नवनीत राणांच्या वक्तव्याचा समाचार असदुद्दीन ओवेसी यांनी घेतला होता। आठवड्याभरापूर्वी जी सभा झाली तेव्हा त्या सभेमध्ये थेट असदुद्दीन ओवेसी यांनी नवनीत राणांवर हल्ला केला होता। कुणी किती अपत्य जन्माला घातली पाहिजे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि यालाच काउंटर करताना नवनीत राणांनी असं म्हटलं होतं की असदुद्दीन ओवेसी यांचं नागरिकत्व रद्द करावं, त्यांना पाकिस्तानात पाठवावं असं वादग्रस्त विधान केलं होतं। शिवाय नवनीत राणानंतर भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी देखील असदुद्दीन ओवेसी यांच्यावर निशाणा साधला होता। एकूणच अनिल बोंडे आणि नवनीत राणा आणि असदुद्दीन ओवेसी या दोघांमध्येही हल्ला प्रतिहल्ला सुरू असताना आज ज्या अमरावतीमध्ये 2 सभा होत आहेत त्या दोन्ही सभांकडे महत्व आहे। गेल्या वेळी 12 नगरसेवक होते, ती संख्या पुन्हा जास्त वाढवायची आहे। त्यासाठी अमरावती किती महत्वाचं आहे हे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना लक्षात आलेलं आहे। ओवेसी यांच्या नंतर थेट 12 तारखेला अकबरुद्दीन ओवेसी यांची देखील अमरावतीमध्ये सभा आहे। त्यामुळे राजकीय दृष्ट्या अमरावती एमआयएम साठी किती महत्वाचं आहे हे आपल्याला लक्षात येतं। हेमाली, नक्कीच असे संपर्कात रहा। यानंतर पुढची बातमी पाहणार आहोत ती म्हणजे भाजप संदर्भातली। राज्यभरात 29 महानगरपालिका निवडणुकांसाठीचा प्रचाराचा धडाका सुरू आहे। सर्वच पक्षांनी सत्तेसाठी कंबर कसली आहे। त्यातच महापालिका प्रचार आणि नगर परिषदेत राजकीय गणित जुळवताना काही चुका देखील झाल्या। लातूरमध्ये भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी महानगरपालिकेसाठी भाजपचा मेळावा घेतला तेव्हा त्यात बोलताना माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांबद्दल ते वादग्रस्त वक्तव्य करून गेले। विलासरावांच्या आठवणी लातूरमधून 100% पुसल्या जातील यात शंका नाही असं चव्हाण तेव्हा बोलले। या विधानानंतर लातूर भाजपमधील कार्यकर्ते देखील प्रचंड नाराज झाले होते। त्यांनी चक्क लातूर बंद ठेवत विधानाचा निषेध केला। त्यानंतर फडणवीसांना त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करावी लागली। दुसरीकडे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सह आरोपी असलेल्या तुषार आपटेला भाजपनं स्वीकृत नगरसेवक पद दिलं। त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी टीका झाली। शेवटी आपटेला राजीनामा द्यावा लागला। तिसरी मोठी चूक म्हणजे अंबरनाथ नगर परिषदेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी भाजपनं चक्क काँग्रेस बरोबर आघाडी केली। त्यानंतर काँग्रेसच्या 12 नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई काँग्रेसकडून करण्यात आली। तीच कारवाई पथ्यावर पाडून घेत त्यांना भाजपनं आपल्या पक्षात सामावून घेतलं। या युतीमुळे देखील राज्यभरातून टीका झाली।
अकोल्याच्या अकोट नगरपालिकेत तर भाजपनं चक्क MIM सोबत युती केली. एकीकडे MIM विरोधात भूमिका घेतली जाते, मात्र सत्तेसाठी तिथं युती करण्यात आली. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर युती तोडण्यात आली आहे. भाजपच्या या 4 चुकांमुळे प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना डॅमेज कंट्रोलसाठी उतरावं लागलं. याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया. आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून. ऋतिक, भाजपनं एवढ्या मोठ्या 4 चुका केलेल्या आहेत, मग ते निवडणूक प्रचार असो किंवा नगर परिषदेचं सत्ता गणित जुळवणं असो, भाजपमध्ये समन्वय कमी पडतोय का? काय नेमकं घडतंय भाजपच्या गुटात? नक्कीच आपण एकंदरीत जो घटनांचा आढावा घेतला त्या अनुषंगाने जर विचार करायला गेला तर ह्या निर्णयामागे रवींद्र चव्हाण असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्यावरती थेट केंद्रीय नेतृत्वाची नाराजी देखील असल्याच्या बातम्या आपण पाहिलेल्या होत्या. सर्वप्रथम भाजप जो आहे तो काँग्रेससोबत गेला अंबरनाथ नगर परिषदेमध्ये, दुसरीकडे अकोटमध्ये MIM सोबत गेला. आपण बघतोय की थेट परस्पर विचार असलेल्याच पक्षांसोबत भाजप जात आहे. आपण बघतो की रवींद्र चव्हाण असतील, देवेंद्र फडणवीस असतील, त्यांच्या मेन टीका जर कोणावर असेल तर वारंवार काँग्रेसवरती असते. आणि एकेकाळी अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील म्हटलेलं होतं की आम्हाला काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे. आणि त्याच ठिकाणी जेव्हा भाजपा जो आहे तो सत्तेसाठी काँग्रेससोबत जातो, तसेच आपण बघितलं की नितेश राणे असतील, तसेच गोपीचंद पडळकर असतील, यांची आपण अनेक भाषणं बघतो. MIM वरती टीका करताय. नवनीत राणा यांचं आणि ओवेसी यांचं राजकीय वैर देखील आपण पाहिलेलं होतं. आणि असंच असताना ते अकोटमध्ये सत्तेसाठीच, त्यांचं जे सत्तेचं गणित आहे ते जुळवण्यासाठीच अकोटमध्ये MIM सोबत जातात. त्यामुळे अनेकांच्या राजकीय भुवया ज्या आहेत त्या उंचावल्याचं पाहायला मिळतंय. विरोधकांनी देखील प्रचंड टीका यावरती केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यामध्येच येणारी जी महापालिका निवडणुका आहेत त्यामध्येच त्यांना मोठा फटकाही बसू शकतो, अशा पद्धतीचे सुतोवाच आता आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुसरीकडं रवींद्र चव्हाण जे आहेत ते लातूरमध्ये सभा घेताना असं म्हटलेलं होतं की या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांची एवढी मोठी गर्दी झाली आहे, आता येणाऱ्या काळामध्ये विलासराव देशमुखांची जी आठवण आहे ती पुसली जाईल, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलेलं होतं. त्यामुळे आपण बघतो की लातूरमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर रवींद्र चव्हाण यांच्यावरती रोष आपल्याला पाहायला मिळतं. विरोधकांनी तर सडकून टीका यावेळेस त्यांच्यावरती केल्याचं पाहायला मिळतं. आणि त्यानंतर त्यांनी बॅकफूटवर येत आपल्याला तसं म्हणायचं नव्हतं, आपला जो वक्तव्य होतं ते विकासाच्या रेकॉर्डबद्दल होतं, अशा पद्धतीचं त्यांनी संदर्भ दिला, स्पष्टीकरण दिलं. मात्र आपण बघतोय की नाराजी जी आहे ती अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीत भाजपने अनेक जे निर्णय आहेत ते या ठिकाणी आपण 4 निर्णय जे आहेत ते चुकीचं घेतल्याचं पाहायला मिळतं आणि त्या निर्णयाची दुरुस्ती देखील भाजपकडून झालेली आहे. तसेच आपण बघतो की कुळगाव बदलापूर या नगर परिषदेमध्ये तुषार आपटे, आपल्याला माहिती आहे की बदलापूर येथे लहान मुलीवरती लैंगिक अत्याचाराची घटना घडलेली होती आणि त्यामध्ये सहआरोपी असलेला तुषार आपटे जो आहे तो जामिनावरती बाहेर आहे आणि त्याला स्वीकृत नगरसेवक करून घेतलं. आणि त्यानंतर आपण बघितलं की त्यांच्यावरती टीकेची झोड जी आहे ती उठायला पाहायला मिळाली. मनसेने तर थेट आंदोलनाचा इशारा दिलेला होता, जर त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली नाही, त्यांचं स्वीकृत पद रद्द करण्यात आलं नाही तर आम्ही मोर्चा देखील काढणार, असं अविनाश जाधव जे आहेत त्यांनी सांगितलेलं होतं. त्यानंतर आपण बघतोय की याच विरोधकांच्या दबावामुळे किंवा स्वपक्षातील कार्यकर्त्यांच्या दबावामुळे कुठेतरी खुद्द देवेंद्र फडणवीस यांना या ठिकाणी डॅमेज कंट्रोल करावं लागतंय आणि जे निर्णय घेतले ते आता मागे घेण्यात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नक्की असे संपर्कात राहा ऋतिक. यानंतरची बातमी जी आहे ती बदलापूरमधली महत्त्वाची चूक ती म्हणजे बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी आणि बदलापूर कुळगाव नगरपालिकेतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांना अखेर आपल्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा लागलाय. पक्षाच्या आदेशानंतर वरिष्ठांकडे आपटेनं आपला राजीनामा दिला. बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तुषार आपटे सह आरोपी आहे. सध्या आपटे जामिनावर बाहेर आहे. मात्र आरोपी असतानाही त्यांना स्वीकृत नगरसेवक पद दिल्यानं राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त करण्यात आला. पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी देखील जोर धरू लागली होती. दरम्यान विरोधकांच्या टीकेनंतर आपटेला राजीनामा द्यावा लागलेला आहे. स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा देत आहे. त्यात म्हणजे शाळेचा, आदर्श विद्यापीठ संस्थेचा आणि भारतीय जनता पार्टीचा त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होण्याकरता मी हा राजीनामा त्यांना देत आहे. ओके, पण भाजपचे निवडून आणले आणि त्याच्यामुळे आपल्याला स्वीकृत नगरसेवक पद मिळालं होतं, काय सांगाल? त्या बाबतीत काय असेल ते नंतर आपण बोलूया याच्यावरती. पण आता माझा राजीनामा माझ्या स्वतःच्या मी देतोय.
कारण याच्यामध्ये शाळेची आणि पक्षाची कुठल्याही प्रकारची बदनामी न होण्याकरता मी हे देत आहे. राजीनामा आता हा कोणाकडे राजीनामा देताय? कुठे कोणाकडे घेऊन देताय? जाणार, कुठे देणार राजीनामा? निवडणूक अधिकाऱ्यांकडे नगरपालिकेमध्ये. याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमजद खान यांच्याकडून. अमजद, आधी स्वीकृत नगरसेवक पद देऊ केलं आणि अखेर त्यानंतर टीका झाली आणि राजीनामा द्यावा लागला, मात्र मुळात ही वेळच का ओढवली भाजपवर? हेमाली, ऑगस्ट 2024 बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत अतिशय धक्कादायक घटना घडली होती. 2-4 वर्षाच्या चिमुकलींवर अतिप्रसंग झाला होता आणि या प्रकरणात जो आरोपी होता तो शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे होता. या प्रकरणात जेव्हा ही जो घटना समोर आली, जे चिमुकलींचे जे पालक होते ते शाळेत गेले आणि तक्रार केली, मात्र शाळा प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळले आणि त्यांना पोलिसात जाऊ नका असा सल्ला दिला होता. त्यानंतर मोठा जनआंदोलन बदलापूरमध्ये बदलापूरमध्ये लोकांनी मोठा जनआंदोलन केलं होतं. अखेर या प्रकरणात अक्षय शिंदेला अटक झाली होती आणि त्यानंतर अटक झाल्यानंतर जे बाकीचे जे संचालक होते त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल झाला होता. बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील जो आरोपी आहेत शाळेचे सचिव तुषार आपटे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. आता अक्षय शिंदेच्या नंतर एन्काउंटर झाला. हा प्रकरण आता कोर्टात सुरू आहे, निकाल अजून आलेला नाही. तुषार आपटे हे जामीनवर बाहेर आहेत. हे सर्व असताना तुषार आपटे यांना भाजपाने कुलगाव बदलापूर नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक पदावर त्यांची निवड केले. ही बातमी जशी समोर आली, विरोधकांनी टीकेची झोड उडवली. तसेच मनसेने यांनी पदाचा राजीनामा दिला नाही तर उग्र आंदोलन करू असा इशारा दिला. विरोधकांच्या टीकेनंतर अखेर भाजपाने भाजपाच्या श्रेष्ठ नेत्यांनी आता आदेश दिला की तुषार आपटे यांनी राजीनामा द्यावा. त्यानंतर तुषार आपटे यांनी राजीनामा दिला आहे. मात्र भाजपाच्या या जे भाजपाने केलं आहे त्यामुळे नागरिक आणि राजकीय नेते देखील भाजपाला सवाल करीत आहे. तुषार आपटे याला काय जे लैंगिक अत्याचार झाला होता त्या प्रकरणात त्याला बक्षीस दिलं गेलं का असा सवाल उपस्थित केला गेला आहे. नक्की असे संपर्कात राहा. यानंतरची बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज तोफ धडाडणार आहे. जिथे काल ठाकरे बंधूंची एकत्रित सभा पार पडली तिथंच शिंदेची आज सभा होती. नाशिक महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि अजित पवार गटाची युती आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत. ठाकरेंच्या आरोपांवर आता शिंदे काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावर अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून. प्रांजल, नाशिकमधलं वातावरण कसं आहे, विशेषतः काल ठाकरेंची एकत्रित सभा पार पडल्यानंतर आज शिंदेची तोफ धडाडते तेव्हा? आपण जर बघितलं तर नाशिकचं मैदानही तेच आहे, मंडप डेकोरेटर्सही तेच आहेत, त्याच सर्व खुर्च्या आहेत. मात्र फक्त बदलण्यात आलेला आहे ते म्हणजे पक्ष. कारण आपण बघितलं तर काल नाशिकच्या याच अनंत कानेरे मैदानावरती ठाकरे बंधूंची तोफ ही धडाडली होती. या सभेमध्ये भाजप आणि यासोबतच खास करून एकनाथ शिंदेंवरती जोरदार टीकास्त्र हे सोडण्यात आलेलं होतं. आणि त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदेंची थोड्याच वेळात नाशिकमध्ये ही सभा होणार आहेत. साधारणतः 8 वाजता या सभेला सुरुवाती होणार आहेत आणि समोर आपण बघितलं तर तयारी ही संपूर्णतः पूर्ण झालेली आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि रिपब्लिक सेना यांची ही खरं तर युती आहेत आणि या तिघांची संयुक्त अशी सभा ही ते पार पडणार आहेत. खास करून आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे खरं तर कोणत्या मुद्द्यांमध्ये हात घालतील, कोणत्या प्रश्नावरती ते बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. काल आपण बघितलं तर खास करून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवरती घणाघाती टीकाही केलेली आहेत. म्हणजे अगदी मुलं पळवणारी टोळीपासून असेल, गद्दार असेल, यासोबतच जे अंबरनाथमध्ये देखील भाजपने काँग्रेसची साथी घेतलेली आहेत, कुठेतरी शिवसेना शिंदे गटाला बाजूला केलेले आहेत असं म्हणत अनेक टीकाही केलेली आहेत. आणि त्यालाच आता एकनाथ शिंदे नक्की काय उत्तर देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत. नाशिकमध्ये आपण खास करून जर बघितलं तर जे लोक जी प्रतिक्रिया देत आहेत त्यानुसार भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांचा खरं तर चांगला प्रभाव जो आहे तो नाशिकमध्ये बघायला मिळतोय. कालच्या ठाकरेंच्या सभेनंतर देखील याचा नाशिकच्या राजकारणावरती नक्कीच परिणाम जो आहे तो दिसून येणार आहेत. आणि आज एकनाथ शिंदे यांची ही सभा होणार आहेत. आपण बघितलं तर दुपारीच दादा भुसे असतील शिवसेना शिंदे गटाचे, यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी खासदार समीर भुजबळ असतील हे इथे दाखल झाले होते. संपूर्ण आढावा घेण्यात आलेला आहे आणि आजची सभा ही खरं तर भूतोन
भविष्यती अशी ही सभा होईल. या पाठोपाठच खरं तर कुंभमेळा हा येतोय आणि हिंदुत्वाचा देखील मुद्दा जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्याकडून पुढे केला जाणार आहे. एकंदरीतच आजच्या या सभेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. एकनाथ शिंदे नक्की काय बोलतायत, खास करून नाशिकमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी आणि यासोबत शिवसेना शिंदे गटाची युती ही झाली नाही आहेत. अनेक प्रयत्न हे झाले होते, बैठका झाल्या होत्या, मात्र ही युती होऊ शकली नाही आहेत. भाजपला स्वबळावरती लढावं लागलेलं आहे. त्यामुळे नक्की ही युती फिसकटण्याचं कारण काय हे देखील आता एकनाथ शिंदे याबाबत देखील काही स्पष्टीकरण देतात का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल. हेमाली. नक्कीच. यानंतर पुढची बातमी आहे ती पिंपरी चिंचवडमधून. पिंपरी चिंचवडचा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून प्रचाराचा धुरळा उडवला जातोय आणि त्यातच भाजपचे आमदार पैलवान महेश लांडगे यांच्याकडून अजित पवारांवर सातत्यानं टीकेची झोड उठवण्यात येते. महेश लांडगेंनी अजित पवारांचा चक्क एकेरी शब्दात उल्लेखही केला, त्यामुळे त्यांच्यातला संघर्ष आणखी वाढलाय. अजित पवारांच्या या संघर्षात खासदार सुनेत्रा पवार देखील पुढे आल्या. त्यांनी भोसरी परिसरात बैठका घेतल्या. अजित पवारांवर एकेरी भाषेत आरोप करणाऱ्या महेश लांडगेंच्या भोसरीतच सुनेत्रा पवारांनी तब्बल 4 तास ठाण मांडून बरीच जुळवाजुळव केली. महेश लांडगेंवर त्यांनी काही भाष्य केलं नाही, मात्र त्यांच्याच मतदारसंघात जाऊन बैठका घेत त्यांनी आपणही मैदानात उतरलोय हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा आरोप करायला उभा नाही राहिलेलो भाऊ. मला जे काय आरोप करायचे, माझ्या आरोपाचं जे खंडन करायचं होतं, ज्यांनी आमच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप केले, चुकीच्या बेस नसलेले आरोप केले, त्यांना मी योग्य प्रकारे मागच्या 2 दिवसामध्ये मी त्यांना उत्तर दिलेलं आहे. भाऊ, पण माझी एक विनंती राहील भाऊ आपल्याला या माध्यमातून, आदर फक्त भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांनी करायचं का युतीमध्ये? भाऊ, आदर फक्त सन्मान फक्त युतीमधल्या नेत्यांचा फक्त भारतीय जनता पार्टीनेच करायचा का? त्यांच्यासाठी भाऊ समर्पित तुम्ही सांगितलं आम्हाला शिरूर लोकसभा मतदारसंघ त्यांना दिला. महेश, तू मागं थांबायचं आणि त्यांच्या उमेदवाराचं काम करायचं. भाऊ, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 6 मतदारसंघ येतात विधानसभेचे, तर ते 5 मतदारसंघामध्ये त्यांचे आमदार होते. फक्त भोसरी मतदारसंघामध्ये भाजपचा आमदार होता भाऊ. तिथं फक्त या त्यांच्या विचारधारेच्या पक्षाला 5 मतदारसंघामध्ये मागे आहे, फक्त भारतीय जनता पार्टीच्या बरोबर मतदान जास्त आहे. भाऊ, ही विचारधारा आपण सगळ्यांनी, आम्ही विश्वासार्थ जपणारी लोक आहोत भाऊ, तुमच्या मार्गदर्शनावर काम करणारी लोक आहोत भाऊ. आता आमचे महेश दादा जरा वैतागले होते, कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो, अनेक लोक काही काही बोलत असतात. पण दादा एक लक्षात ठेवा, परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैरे हुए पंख बोलते हैं. परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं, और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं. या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांच्याकडून. सूरज, काय घडतंय पिंपरी चिंचवडच्या निवडणूक प्रचारादरम्यान नेमकं? सूरज, नेमकं काय घडतंय पिंपरी चिंचवडच्या राजकारणात? एकेरी उल्लेखानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट हा आक्रमक झालेला आहे महेश लांडगेंविरोधात आणि त्यामुळे लांडगे विरुद्ध पवार असा एक टोकाचा संघर्ष प्रचारादरम्यानच पाहायला मिळतोय. यानंतर आणखी काही घडामोडी एका छोट्याशा ब्रेकनंतर पाहत राहा NDTV मराठी.